26 जून राजर्षी शाहू महाराजांच्या आजच्या जयंतीच्या दिवशी महाराजांच्या विचाराचा कर्तृत्वाचा आदर्श घेऊन प्रत्येक माणसानं काम करावं, प्रेरणा घ्यावी अशा पद्धतीचा दिवस आहे. त्यामुळे कोल्हापूरला त्यांच्या जन्मभूमीपासून ते देशभरामधल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक नवीन ऊर्जा देण्यासाठीचा आजचा दिवस आणि आजचं प्रेरणास्थळ आहे. आजच्या या 26 जूनच्या दिवशी महाराजांच्या विचारानं आपण सगळ्यांनीच प्रेरित होऊन काम करावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या संपूर्ण कोल्हापूरपासून देशभरातल्या सगळ्या एकूणच सामाजिक चळवळीमध्ये झोकून द्यावं अशा पद्धतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. याच्यामध्ये बऱ्याचशा आमच्या बाकीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा सांगितलंय. काही गैरसमज झाले असतील तर त्याच्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त त्यांनी केलेली आहे. मला असं वाटतं सार्वजनिक पद्धतीने काम करताना आम्ही सगळ्यांनी पण काही मर्यादा पाळल्याच पाहिजेत. पण एखादी गोष्ट अनावधानानं घडली असेल तर त्याच्याबद्दल दिलगिरी सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. रुग्णवाहिका ज्या आहेत त्या जवळपास 13,500 इतक्याच असल्याची माहिती अधिकारातून तरी संख्या वाढवण्याची गरज आहे असं वाटत नाही. काय पावलं मी आपल्याला सांगतो की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महानगरपालिकेच्या विशेषतः NHA वरती आता सगळ्या आपल्या ट्रान्सपोर्ट ऑफिसनं सुद्धा उपलब्ध केलेल्या एकूण जर बघितलेल्या रुग्णवाहिका असतील तर निश्चितपणानं आता काम व्यवस्थित चाललेलं आहे. याच्यामध्ये ज्या काही उणिवा आहेत त्या स्पॉट आयडेंटिफिकेशन, कारण योग्य ठिकाणी ते असणं खूप आवश्यक आहे. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी, ऍक्सिडेंट स्पॉटच्या ठिकाणी त्याचं एक तिन्ही विभाग घेऊन आम्ही एकत्रीकरण करतोय आणि त्याच्यानंतर त्याला राईटली डिप्लॉय केलं की या सगळ्या प्रश्नांची सोल्युशन्स आपल्याला मिळतील. संख्या निश्चितपणे वाढवणे गरजेचं आहे, परंतु त्याच्यासाठीचा जो प्लॅन आहे तो 3 विभाग मिळून आम्ही करतोय. कारण हे वेगवेगळ्या पद्धतीचे सुद्धा ऍक्सिडेंट स्पॉट्स आहेत. त्या ऍक्सिडेंट स्पॉट्समध्ये सुद्धा या गोष्टींची गरज आहे आणि मला असं वाटतं त्या सगळ्याचा एकूणच आराखडा केल्यानंतर आवश्यक असतील त्याप्रमाणे उपलब्धता करण्यामध्ये कुठल्याही विभागाला अडचण असणार नाही. नशामुक्त कोल्हापूर अशा पद्धतीचं अभियान आपण परवाच त्याच्याबद्दलची सुरुवात सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये केली आहे. ठीक आहे, हा विषय बरोबरच आहे. सन्माननीय आमदार राजे क्षीरसागर साहेबांनी मांडलेला मुद्दा अगदीच योग्य आहे. ती लोकभावना आहे आणि आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की या गोष्टींवरती राईट सोल्युशनवर यायचं असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. नशामुक्त अभियानामध्ये प्रबोधन असेल, कठोर कारवाई असेल, भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टींची एक निर्बंध आणि भविष्य काळामध्ये त्याच्याबद्दलची एक भीती, जागरूकता सगळ्याच गोष्टी असतील. भविष्यात या गोष्टी उद्भवू नयेत आणि विशेषतः ज्या पुरोगामी राजर्षी शाहू महाराजांचा कोल्हापूर आहे या कोल्हापूरमध्ये अशा विचाराला थारा देऊ नये यासाठीच नशामुक्त अभियान आपण सुरू केलंय. त्याचा रिझल्ट आपल्याला पुढे दिसेल. मी आपल्याला सांगितलं की या राज्यामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व, त्याच्यावरती लोकांचा वाढत असणारा विश्वास, ज्या पद्धतीनं जनमानसांमध्ये त्यांच्याविषयी लोकप्रियता आहे, त्यामुळं ज्या दिवशी लोकसभा झाली, विधानसभा झाली, शिवसेनेचे आदरणीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास व्यक्त करणारे हजारो कार्यकर्ते, सामान्य शिवसैनिकांपासून ते आमदार, खासदार, मंत्री सगळेच लोक येत आहेत. त्यामुळे आपल्याला या अशा अनेक गोष्टी दिसत राहतील की ज्याचा परिणाम निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना अधिक प्रभावशाली पद्धतीने काम करेल. गोकुळच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधून एकत्रित लढण्याचं यापूर्वी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही सगळ्याच मंडळींनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणेच ही निवडणूक होईल. आता निवडणूक म्हटल्यानंतर निवडणुकीतली राजकीय ईर्ष्या, प्रत्येकाला थोडंसं आपलं महत्त्व वाढवणं, हे सगळ्या गोष्टी अपेक्षितच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ते जे काय काल झालेलं सन्माननीय मुश्रीफ साहेबांनी केलेलं वक्तव्य किंबहुना त्यांनी त्यांच्या पद्धतीने दाखल केलेले ठराव असतील किंवा सगळेच पक्ष जे दाखल करतील त्या सगळ्यांमध्ये सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीनं अधिक हिरिरीनं त्याच्यामध्ये गोकुळमध्ये अग्रभागी असण्याचा प्रयत्न असणार आणि तो साहजिक आहे. चला. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांची भेट झाली होती. मात्र गेली 10 वर्ष संघर्ष करूनही तिथं स्मारक होते. प्रशासनाने दुर्लक्ष करते असं वाटतं.
राजर्षी शाहू महाराजांच्या या संपूर्ण त्यांचं वास्तव्य लाभलेला, त्यांच्या जिथं जिथं सहवास झालाय, अशा सगळ्या गोष्टींना सुद्धा भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीनं जतन करणं, संवर्धन करणं आणि ते लोकांसाठी उपलब्ध करणं, यासाठीचा पहिला टप्पा म्हणून आपण इथं जर आता बघितलं तर ज्या पद्धतीनं राज्य शासनानं या परिसराला सुशोभित करण्यापासून एक चांगल्या पद्धतीनं या परिसराला डेव्हलप केले ते बघितल्यानंतर याच पद्धतीनं आठवड्याभरामध्ये एक बैठक आपण घेतोय की ज्या बैठकीमध्ये अजून सुद्धा पलीकडच्या बाजूला जी जागा आहे तिथं काही सोयी सुविधा उपलब्ध करायला पाहिजेत. आपण म्हटलेल्या अजूनही कोल्हापूर शहरात, कोल्हापूर परिसरात राजर्षी शाहू महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा त्यांचा संपर्क आणि त्या आपण सांगितलं त्या पद्धतीनं पदस्पर्शानं ज्या ठिकाणी पावन झालेल्या सर्व परिसराला जास्तीत जास्त संवर्धित करण्याचा प्रयत्न आपण करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.